यंदा उष्णतेचा जणू कहर झालाय की काय अशी परिस्थिती आहे। म्हणजे महाराष्ट्रातली अनेक शहरं सध्या तापतायत आणि तापतायत तर किती तापतायत तर जवळपास 46 ते 47 अंश डिग्री सेल्सिअस। काल अकोल्यामध्ये 46.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं। अमरावतीत 46.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं। पुढचे काही दिवस सुद्धा असंच तापमान कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। पण या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत? म्हणजे जगभरातल्या 15 तापलेल्या शहरांच्या यादीमध्ये 14 शहरं ही भारतातली आहेत आणि त्यातही महाराष्ट्रातली शहरं सर्वाधिक आहेत। वाळवंटासारखं राजस्थान किंवा गुजरात या ठिकाणची उष्णता कमी असताना नेमका महाराष्ट्र का तापतोय आपण पाहूयात। उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळला। जगातील उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्र अव्वल। टॉप 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 शहरं। अकोल्यात तापमानाचा पारा 46.9 अंशांवर। महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। गेल्या 5 दिवसांपासून देशभरात तापमानाचा पारा नवनवे उच्चांक गाठतोय। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही शहरांचं तापमान इतकं वाढलंय की जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे। जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अकोला दुसऱ्या स्थानावर आहे। अकोल्यातील तापमान 46.9 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। सर्वाधिक तापमान असलेल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे। यामध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ, सोनेगाव आणि अकोला ही सर्वाधिक उष्ण शहरं आहेत। यावरून महाराष्ट्रात उष्णता किती वाढली आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच। अकोला जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात तापमानात कमालीची वाढ होते। जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचे नवनवे विक्रम रचले जातात। आता देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोला पुढे आलंय। अकोल्यात दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते अक्षरशः निर्मनुष्य होतात। अंगाची लाही होते। शहरात उष्माघातामुळे एकाचा बळीही गेलाय। मी इथला साव येवत्याचा भाऊ, काय सांगता, जीवाचं पाणी पाणी हुराल राजो, ऊन होय का काय होय हे, जीरा जीव घाबरून आला राजो। अरे बाहेर पापड ठेवला तर पापड शिजून जाईल एवढ्या उन्हात, एवढं ऊन चालू आहे इथं। भयानक आहे भाऊ। सूर्य अतिच राहिले आला वाटते अकोल्यात राजो। ऍड्रेस बदलला सूर्यानं, आता अकोल्यात राहिले आला। उन्हाचा खूप त्रास आहे इथं। बाहेर निघावं लागतं तर गमछा बांधून निघावं लागतं। काही कारणं अशी असतात की यावंच लागते घराच्या बाहेर। 45च्या वर तापमान चाललेलं आहे, काय करावं काही समजतच नाही। कधी कधी उसाचा रस पण प्यावा लागतो, चहा पण प्यावा लागते, पाणी पण प्यावं लागतं। काम केल्याशिवाय काही चालत तर नाही। लय आहे, खूप ऊन आहे। 45च्या वरती ऊन आहे। धंदा पाणी काही होत नाही आमचं। 11 पण चालून जाते ऊन बरोबर। कडक ऊन असते। उन्हामध्ये कोणी येत नाही, कोणी बसत नाही उन्हामध्ये। सगळ्याला गरम होते। सगळ्या म्हणते ऊन आहे करून, लय ऊन आहे। तापमान लय वाढलेलं आहे साहेब। धंदा पाणी तर पोटासाठी का लागते आम्हाला। दिवसभर बसा लागते उन्हामध्ये। ऊन घेतो 12 घंटे ऊन घेतो आम्ही सकाळपासून येऊन। ऊन लय येत आलो। अकोल्यासोबतच वर्धा जिल्ह्यातही तापमानाचा पारा वर चढलाय। उष्मा वाढल्यामुळे नागरिक घरात राहणंच पसंत करतायत। विदर्भातून वर्धा जिल्ह्याचं तापमान दिवसेंदिवस वाढतीवरच आहे। कालही वर्धा जिल्ह्याचं तापमान हे 46 अंशापेक्षा जास्त होतं आणि आताही ऊन हे खूप जास्त आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे रस्ते जे आहे हे सुनसान होताना पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे वर्धा जिल्हा समुद्र किनाऱ्यापासून दूर असल्याने येथील आर्द्रता कमी आहे, ज्यामुळे जमीन लवकर तापते। अँटी सायक्लोनिक स्थिती, हवेचा दाब वाढल्यामुळे हवा खाली दाबली जाते आणि ती अधिक गरम होते। परिणामी हीट डोम तयार होतो। उष्ण वाऱ्यांचा प्रभाव आहेच आणि त्याचमुळे आता वर्धा जिल्ह्याची जी उष्माघाताची परिस्थिती आहे ही काहीशी भयावह होताना दिसत आहे। 46 अंशापेक्षा वरचं तापमान वर्धा जिल्ह्याचं कधीच गेलं नव्हतं। तिकडे धुळ्यातही तापमान 45 अंशांच्या पार गेलंय। उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। प्रशासनानं नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा दिलाय। संपूर्ण राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जो काय तडाखा आहे तो कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानाने आता उच्चांक गाठण्यास सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर कालपर्यंत तापमानाचा पारा हा 44 अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता। सर्वाधिक तापमानाची नोंद ही धुळे शहरामध्ये करण्यात आली होती। तर याचाच विक्रम आज पुन्हा मोडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता जर आपण तापमानाचा विचार केला
तर 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आज धुळे शहरात करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेतल्या या तापमानाचा त्रास पूर्वी प्रामुख्यानं उत्तर भारतात जाणवायचा, मात्र आता देशातल्या इतर भागातही याची झळ बसायला लागल्याचं संशोधनातून समोर आलंय. उत्तरेकडील राज्यांसह मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांची सुद्धा यात भर पडली आहे. महाराष्ट्रात खास करून विदर्भात तापमान इतकं वाढलंय की पूर्वीच्या तुलनेत वर्षागणिक तापमानात वाढ होताना दिसते. अकोला अमरावती तापमान जो काफ़ी अधिक चल रहे हैं. सिर्फ ऐसा नहीं कि कुछ भागों में, अधिकांश क्षेत्रों में जो तापमान वो काफ़ी अधिक चल रहा है. तो इसका एक मुख्य वजह जो होता है कि कुछ ऐसे कंडीशंस बनते हैं वातावरण में, जैसे अभी के दिनों में क्या है, एक ऊपरी हवाओं में अभी एक प्रतिचक्रवात बना हुआ है जिसको हम लोग एंटी साइक्लोनिक सर्कुलेशंस बोलते हैं. साथ ही साथ अभी हम देखेंगे कि कहीं भी कोई भी सोर्स ऑफ मॉइस्चर नहीं है. अगर हम बात करें ईस्ट से, मतलब बे ऑफ बंगाल से कोई हवाएं नहीं आ रही रीजन के ऊपर. साथ ही साथ तो पश्चिमी क्षेत्र जो हैं अरेबियन सी, वहाँ से भी कोई ऐसी हवाएं नहीं आ रही है, जिसकी वजह से जो क्षेत्र में जो टोटली तरह से मॉइस्चर्स कटअप हो चुके हैं. तो मुख्य तौर पे जो वेदर में जो चेंजेस होते हैं, या हम बात करें टेम्परेचर्स का बढ़ना या घटना, वो जो चीज़ें होती हैं उसका जो मुख्य वजह होता है उसमें एक हम बोलते हैं सिनॉप्टिक सिस्टम्स का निर्माण होना. तो अभी जो मुख्य तौर पे जो है हमारे ऊपर एक रीजन जो है विदर्भ के ऊपर जो है आसपास के क्षेत्रों में एक प्रतिचक्रवात है जो एक मुख्य कारण बन रहा है. गेल्या काही वर्षात सातत्यानं वाढत असलेल्या तापमान वाढीला नैसर्गिक कारणांसह काही मानवनिर्मित कारणंही जबाबदार आहेत. यामध्ये आधी नैसर्गिक कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात. सूर्य कर्कवृत्ताकडे सरकत असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात तो डोक्यावर येतो. सध्या गुजरात आणि राजस्थानमधील वाळवंटी भागाकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातलं तापमान प्रचंड वाढलंय. इलेक्ट्रॉनिक सर्क्युलेशन आहे, तर ते जे वॉर्म एअर आहे आमच्या लोअर लेवल्समध्ये, त्याला ते वरती जाण्याची शक्यता वरती जाणं शक्य नाही आहे. म्हणून तुम्हाला हे वॉर्म आणि जे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ते तुमच्या इंटिरियर महाराष्ट्रामध्ये आहे. नाही, किनारपट्ट्याला आता सध्या तर नॉर्दर्ली विंड्स आहे, म्हणून आम्ही 1-2 जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा संकेत दिला आहे. पण जे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आणि जे वाऱ्यांच्या दिशा आहे खालच्या स्तरमध्ये, त्याचा जास्त प्रभाव इंटिरियर महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भमध्ये होणार आहे. याशिवाय तापमान वाढीला काही मानवनिर्मित प्रक्रियाही जबाबदार आहेत. यात जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचं मुख्य कारण आहे. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन अशा ग्रीन हाऊस वायूंचं अतिउत्सर्जन वाढलंय. आणि दुसरं कारण म्हणजे जलद आणि अनियोजित शहरीकरण. शहरांमधील काँक्रिटीकरण, रस्ते आणि उंच इमारती सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रात्रभर ही उष्णता बाहेर टाकली जाते. त्यामुळे शहरांचं तापमान ग्रामीण भागांपेक्षा जास्त राहतं. याला अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात. वातानुकूलित यंत्रे, वाहनं आणि उद्योगांमधून बाहेर पडणारी उष्णताही तापमान वाढवते. तसंच तिसरं महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे वृक्षतोड आणि हरित पट्ट्याचा ऱ्हास. शहरांच्या विस्तारासाठी आणि विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. हरित पट्टे कमी झाल्यामुळे जमिनीची उष्णता शोषून घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. जगातील सर्वाधिक 15 उष्ण शहरांमध्ये तब्बल 14 शहरं ही भारतातली आहेत. फक्त पाकिस्तानातील नवाब शहर हे शहर उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आलंय. पुढील 3 ते 4 दिवस ही उष्णतेची लाट अशीच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.